नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. सध्याच्या कंडिशनला विद्यार्थी व पालकांमध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न पडलेला आहे. ते म्हणजे मी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजेत की नाही? हा सर्वात गंभीर प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडलेला आहे. जर एकंदरीत विचारायला करायला गेलं तर 2025 व 2026 मध्ये कंपेअर करायला गेलं, 2025 मध्ये 300 या मार्कावर जवळपास 4 लाखापर्यंत रँक होतं आणि 2026 मध्ये तीच जर रँक बघायला गेलं तर 6 लाखाच्या आसपास रँक आहे. म्हणजे जर एकंदरीत जर बघायला गेलं तर गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 1 लाखाने रँक वाढलेली आणि 6 लाखाच्या रँकमध्ये एस-टी कॅटेगरी जर सोडलं तर बाकी कोणत्याही कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये BAMS भेटणं मुश्किल आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे, एक कर्नाटकामध्ये आत्ताच रजिस्ट्रेशन करून घ्या. जर तुमचे मार्क तुमच्या कॅटेगरीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया तसेच 300 या दरम्यान जर येत असेल, 300-310 पर्यंत जर येत असेल तर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. म्हणजे ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी 213 ते 310, OBC SC ST कॅटेगरीसाठी 177 ते 310 या रेंजमध्ये जर तुमचे मार्क असतील तर तुम्ही कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजेत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आत्ता जे आहे कमी पॅकेजमध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकते. आणि नंतर जर तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये वेट केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमचे चान्सेस लो आहेत आणि मग तुम्ही कर्नाटकामध्ये जर अप्लाय केलं तर त्यावेळेस चांगल्या चांगल्या कॉलेजच्या सीट्स ऑलरेडी गेलेल्या असतील. मग त्यावेळेस तुम्हाला चांगलं पॅकेज देऊन सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये सीट भेटणं मुश्किल होईल. त्यामुळे तुम्ही आत्ताच रजिस्ट्रेशन करून घ्या आणि जर तुमचे मार्क 300च्या खाली येत असतील तर तुम्ही सरळ सरळ कर्नाटकाच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कर्नाटकामध्ये तरी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकेल. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये ट्राय कराल, महाराष्ट्राचे 2-3 राऊंड होईपर्यंत कर्नाटकाच्या सीट जोपर्यंत संपलेल्या असतील मग तुम्ही जर त्यानंतर रजिस्ट्रेशन करायला गेले, ॲडमिशन करायला गेले तर चांगल्या सीट पण भेटणं मुश्किल आहे. आता कसं असते, महाराष्ट्राचा कट ऑफ यायला खूप टाईम लागतो. आता पहिल्या 1-2 राऊंडला तर कट ऑफ महाराष्ट्राचा हायच जातो. थर्ड राऊंडपासून नेमकाच कट ऑफ खाली होतो. ते पण कट ऑफ खाली होणं कशावर डिपेंड आहे, जर महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेज आले तरच महाराष्ट्रामध्ये कट ऑफ खाली होऊ शकतो, नाहीतर कट ऑफ खाली होणं मुश्किल आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या कंडिशनला 148 टोटल कॉलेज आहेत BAMSचे. त्याच्यामध्ये 22 गव्हर्नमेंट आहेत आणि 26 जे आहे सेमी गव्हर्नमेंट, 126 जे आहे सेमी गव्हर्नमेंट आहेत. अशा प्रकारे कॉलेज डिस्ट्रीब्युशन आहे. तर तो एकंदरीत डिपेंड करणार आहे की नवीन जर कॉलेज आले तर तो कट ऑफ नेमकाच 320 पर्यंत येऊ शकतो. 310 पर्यंत जास्तीत जास्त, त्याच्या खाली जाणं मुश्किल आहे. त्यामुळे जर 310च्या खाली जर तुमचे मार्क असतील तर तुम्ही कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करून घ्या व तिथल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करा. आणि 310 ते 330 पर्यंत जर तुमचे मार्क असतील तर तुम्ही फर्स्ट सेकंड राऊंडपर्यंत वेट करू शकता. त्यानंतर जर तुमचं महाराष्ट्रामध्ये कोणाचे चान्सेस कमी वाटत असेल, न्यू कॉलेज येत नसतील तर तुम्ही कर्नाटकासाठी ट्राय करू शकता. असा तुमचा प्लॅन असू द्या. 310 ते 330 वाल्यांनी प्लॅन बी म्हणून कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करून ठेवा. आता याची लास्ट तारीख 24 जुलै आहे, तर तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कर्नाटका रजिस्ट्रेशनबद्दल, काही डाऊट असतील की मला कोणतं कॉलेज भेटू शकते काय नाही, याच्याबद्दल जर काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा कमेंटमध्ये पण कमेंट करू शकता. मी तुम्हाला नक्की त्याचं समाधान कळवेल. तर तुम्ही कॉन्टॅक्ट साधलेलं सोपं राहील, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मी गायडन्स करेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BHMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.